हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी आणि मम्मी अर्ली मॉर्निंग सकाळी चाललो होतो ट्रेनने, तेही वंदे भारतने. मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करणार होते, खूप एक्साइटमेंट होती. वंदे भारत इज सुपर लक्झरियस, वी जस्ट लव्ड इट. आणि मग पुन्हा एकदा आम्ही ट्रॅव्हल करून पोहोचलो साबरमती नदीवरती वन मोर टाईम. मी अहमदाबादमध्ये इंडिया हॅज टॅलेंटचे जज म्हणून गेली होती, त्यामुळे अंकिताने माझ्यासाठी स्पेशली कार तिची घेऊन आली होती जस्ट टू फील मी कम्फर्टेबल. मी आणि मम्मी कारमध्ये बसलो आणि आम्ही जाऊन लोकेशनमध्ये पोहोचलो. माझं इंट्रोडक्शन साईन लँग्वेजमध्ये दिलं होतं, कारण की हा इव्हेंट होता सेलिब्रेटिंग पीपल विथ डिझेबिलिटी, आणि त्यांना जज करून मला खरंच खूप ओव्हरवेल होतं. मी कितीतरी मोमेंट्स बघून डे वनची जजिंग संपून आम्ही पिक्चरसाठी परफेक्ट उभं राहिलो, कारण की मला परफेक्शन लागतं आणि हा पिक्चर परफेक्ट फोटो होता. देन आम्ही तिकडून निघालो आणि अंकिताच्या डायरेक्ट घरी आलो, आणि घरी आल्यावर आय रिअलाइज इट्स अ हेवन ऑन अर्थ. देन तिने मला डिनरसाठी पाणीपुरी केली होती. अर्जुन जिजू अंकितासोबत गप्पा मारून खूप मजा आली. अँड देन आम्ही दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा सज्ज व्हायचं तर झोपून गेलो. दुसरा दिवशी सुरू झाला आणि हा आहे अंकिताचा आवाज. डिजिटल वेने जजिंग करून खूप मजा आली अंकितासोबत. जजिंग इज व्हेरी टफेस्ट पार्ट, पण करावा लागतो. ही खुशी आहे, हिने मला खूप छान फ्लॉवर पॉट गिफ्ट केलं. आय जस्ट लव्ह यू खुशी. थँक्यू अदानी अँड एटिपिकल ग्रुप फॉर इन्व्हायटिंग मी ॲज अ जज. देन आम्ही गेलो होतो अंकिताच्या स्टुडिओमध्ये. स्टुडिओचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे. देन आम्ही गेलो तिकडे अहमदाबादची सगळ्यात पॉप्युलर खाऊ गल्ली, आणि तिने खूप साऱ्या व्हरायटी ऑर्डर केल्या होत्या. इट वॉज अमेझिंग. आम्ही रात्री घरी गेलो अंकिताच्या, आणि डायरेक्ट आम्ही तिच्या रूममध्ये गेलो, तर अचानक माझी सरप्राईज अजून एक भेटलं मला. तिने मला नायकाचा परफ्यूम गिफ्ट केला होता, गुड गर्ल परफ्यूम. आणि हो, मी आहेच आहे गुड गर्ल. थँक्यू अंकिता. आणि अंकिताने अर्जुन जिजूने मम्मीलाही स्वीट्स खूप सारे गिफ्ट केले. देन आम्ही आमच्या रूमला बाय बोलून रात्री निघालो ट्रेनसाठी पुन्हा बॅक टू मुंबई, आणि नवीन नाती आणि गोड आठवणी घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो.